इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीनं पत्रकार बैठक आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार बैठकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक शशांक बावस्कर यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी एकसंधपणे लढणार असल्याचं सांगितलं। इचलकरंजी शहराच्या विकासासाठी काँग्रेसनं नेहमीच विधायक भूमिका घेतली आहे। गेल्या काही वर्षांपासून पाण्यासह विविध विकास कामांवर राजकारण झालं, मात्र आता शहराला स्थिर, सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असून ती भूमिका महाविकास आघाडी पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच असेल असा दावाही त्यांनी केला। भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पक्षप्रवेशामुळे आघाडीवर कोणताही फरक पडला नसल्याचं बावस्कर यांनी सांगितलं। सागर चाळके यांनी उमेदवार निवड प्रक्रियेत स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचा सन्मान ठेवून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं। आमदार राहुल आवाडे यांनी शहरात कूपनलिका मारण्याऐवजी मंजूर झालेली पाणी योजना साकारून शहराला मुबलक पाणी कसं मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी खोचक टीकाही चाळके यांनी केली। यावेळी शहरातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।